नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सुधीर घोडेराव. आपणास तुरीविषयी पाणी देण्याची विषयी मी सांगू इच्छितो की शेतकरी मित्रांचा आता बऱ्यापैकी 1 ते 1.5 महिन्यापासून पाऊस गेला आणि त्या पावसामुळे जमिनीमध्ये असलेली पाण्याची धारण क्षमता ही खूप असल्यामुळे काळी जमिनीमध्ये तूर फुटण्यास थोडा उशीर होत आहे आणि त्यामुळे शेतकरी संभ्रमात अवस्थेमध्ये आहे. आणि खूप शेतकऱ्यांचे मला फोन येतात की तुरीला पाणी देणे योग्य आहे का? पण मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की कुठल्याही पिकाला पाण्याची अत्यंत आवश्यकता असते आणि पाणी हे जीवन आहे. वृक्षांना, झाडांना, वनस्पतींना, कुठल्याही वनस्पतींना पाण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही आणि म्हणून पाणी हे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की शेतीला सर्वात महत्त्वाचा घटक असलेला जो भाग आहे तो म्हणजे पाणी. पाण्याला दुसरा काहीच पर्याय नाही. तुम्ही त्या पाण्याला पर्याय म्हणून काहीच असं दुसरं काही सध्या तरी या शेती क्षेत्रामध्ये काहीच पाण्याला पर्याय नाही आणि त्याच्यासाठी मी सांगू इच्छितो की कुठल्याही पिकाला पाण्याची अत्यंत गरज असते आणि आपण पाणी द्यायलाच पाहिजे. पण मी त्यासाठी एक सांगू इच्छितो, माझी एक टिप्स सांगू इच्छितो की शेतकरी मित्रांनो, आपल्या जमिनीमध्ये ओलावा टिकून आहे की नाही हे पाहण्यासाठी काय करायचं, 6 इंच त्या झाडाखाली थोडं गड्डा खोदून 6 इंचामधली माती घेऊन त्याचा गोळा बनवायचा आणि तो गोळा वर फेकायचा आणि तो गोळा जर समजा वर फेकला, तो जर खाली पडत असताना भगर म्हणजे असा फुटला तर आपल्या जमीन पाण्यावर आली. आपल्याला पिकाला पाणी देणे गरजेचं आहे आणि तो गोळा जसाच्या तसा खाली पडला तर आपल्या जमिनीत भरपूर ओल आहे, आपल्या पिकाला पाण्याची गरज नाही. हे माझं स्वतःचं हे पाणी देण्याचं टेक्निक मी आपणास सांगू इच्छितो. यूट्यूबच्या माध्यमातून मी आपणास हे पाणी देण्याची युक्ती मी स्वतः अनुभवलेला आहे आणि मी आपणास सांगू इच्छितो. शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना असं वाटते की फुल अवस्थेमध्ये तूर असताना पिकाला पाणी दिलं तर फुलगळ होईल, शेंगीची गळ होईल, पण असं काहीच होत नाही. हे मी माझा अनुभवातून सांगू इच्छितो. जमीन काळी असेल तर एक ओळीनं पाणी द्या. जमीन जर भुरकाळ हलकी असेल तर प्रत्येक ओळीनं पाणी द्या. फक्त फुल अवस्थेमध्ये असताना कुठलंही पीक जसं तूर असेल त्या अवस्थेमध्ये स्प्रिंकलरने पाणी देणे टाळावे, एवढे मात्र लक्षात ठेवू असू द्या. जमीन जर आपली काळी असेल, खूप काळी असेल तर एक ओळीनं जर पाणी दिलं, एक पट्टा पद्धतीनं पाणी दिलं तरी चालेल. त्याचा पण खूप चांगला रिझल्ट मिळतो आणि एका साईडने झाडाला उपसा होते आणि एका साईडनं झाडाला पाणी मिळते. दोन्ही क्रिया चांगल्या प्रकारे होते आणि अशामध्ये फुलाची पण वाढ चांगली होते आणि फुलगळ होत नाही. फुलाचा आकार, शेंगीचा आकार, दाण्याचा आकार सगळं भरण्यास मदत होते. याच्यासाठी मी एक व्हिडिओ बनवत आहे. आपल्या शेतकऱ्यांना सांगण्याचा हा माझा यूट्यूबच्या माध्यमातून हा माझा प्रयत्न आहे. जमीन जर आपली भुरकाळ लाल माती असेल तर अशा जमिनीमध्ये दोन्ही ओळीने पाणी देणे अत्यंत गरजेचं आहे. कारण त्या जमिनीचा पाण्याचा निचरा जास्त होत असते आणि त्याच्यासाठी पाणी दोन्ही साईडनं दिलं मुबलक पाणी ते फक्त पटपणे देणे गरजेचं आहे. धन्यवाद. माहिती आवडल्यास लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.